अमरावतीच्या परतवाडा परिसरातील तरुणींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत। मुख्य आरोपी अयान अहमदच्या आलिशान जीवनशैलीचे व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती आलेले आहेत। महागड्या गाड्या, आयफोन, पिस्तूल आणि पैशांचं बंडल यामुळे खळबळ उडालेली आहे। अयानकडे असलेल्या थार गाडीची मालकी, पिस्तूल परवाना आणि पैशांचा स्रोत यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। पोलीस तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। आरोपी अयान चालवत असलेली नवी कोरी थार गाडी कुणाच्या मालकीची आहे असा सवाल उपस्थित केला जातोय, तर अयानला पिस्तूलचा परवाना कोणी दिला असाही प्रश्न उपस्थित झालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आता हे नवे खुलासे होत आहेत। अयानची लाईफस्टाईल, जीवनशैली एक प्रकारे समोर आलेली आहे, काय अपडेट? निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला हादरून देणारं असं हे परतवाडा येथील एक स्कॅन्डल आहे। तरुणींच्या लैंगिक शोषणाने व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण आणि या प्रकरणाचा मुख्य आरोपी जो आहे तो अयान हा केवळ 19 वर्षाचा मुलगा आहे। मात्र हा अयानचा नवीन व्हिडिओ जो न्यूज 18 मराठीच्या हाती आलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये अयान नवी कोरी जी थार गाडी आहे ती थार गाडी चालवत आहे। त्याच्या बाजूला आपण जर बघितलं तर पिस्तूल ठेवलेले आहे, सोबतच 3 ते 4 आयफोन ठेवलेले आहे आणि पैशाचं बंडल देखील यामध्ये दिसत आहे। नेमकी ही गाडी जी आहे ती गाडीचा नंबर जर आपण बघितला तर MS27DL 3100 असा नंबर आहे। त्यामुळं एवढी महागडी गाडी ही अयानची आहे, ही अयानला कोणी चालवायला दिलेली आहे। त्यामुळं हा महत्वाचा प्रश्न आहे, अयानला पिस्तूलचं लायसन आहे काय आणि अयानकडे एवढे पैसे इथून येतात तरी कुठून, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळं पोलीस या दिशेने तपास करत आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। सोबतच जर बघितलं आपण तर या संपूर्ण एक स्कॅन्डल मध्ये अयानला आणखी कोणी मोठे बडे मासे तर सहकार्य करत नाही, हा देखील संशय या निमित्ताने यायला लागतो। कारण अयान हा 19 वर्षाचा पोरगा, त्याच्याकडे एवढी मोठी थार आली कुठून, एवढे पैशाचे बंडल आले कुठून आणि पिस्तूल देखील आले कुठून। त्यामुळं या लाईफस्टाईलवरच पोरी त्याच्यावर भाडत तर नव्हत्या, हा देखील आता एक तपासाचा एक नवीन भाग झालेला आहे। त्यामुळं अयानच्या हे लाईफस्टाईल जे आहे या लाईफस्टाईल मध्ये अयान जो मुलींना जाळ्यात अडकवायचा आणि त्यांचे लैंगिक शोषण करायचा, त्यामुळं यात आणखी दुसरा अँगल तर नाही, हा देखील पोलिसांना तपास करण्याचा गरजेचं ठरत आहे। बरं संजय, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।